दरम्यान या भेटीबाबत दिवंगत सरपंच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख एबीपी माझाशी बोलताना नेमकं काय म्हणाले ऐकूया। भूमिका अशी आहे की न्याय मागत आहेत सर्वजण आणि न्यायाच्या भूमिकेमध्ये सर्वजण आहेत। परत अतिशय चुकीच्या पद्धतीने जे माझ्या भावाची हत्या केली त्याचं समर्थन करणं म्हणजे त्यांना मदत करणं आहे। अण्णांची भूमिका ती कायम राहणार आहे आणि अण्णा त्याच्यासाठी पुरावे देत आहेत, लढत आहेत आणि सातत्याने पाठपुरावा करत आहेत। पण धनंजय देशमुखजी या भेटीनंतर त्यांचा हाच पवित्रा ही भूमिका त्यांची कायम राहील असं आपल्याला वाटतं, कारण भाजपचे बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळेचे ते असं म्हणतात की त्यांच्यात मतभेद आहेत, मनभेद नाही आहेत आणि आम्ही 4.5 तास एकत्र होतो, आम्हीही चर्चा केली। हा, मग ते व्यक्त झालेले आहेत साहेब आणि अण्णांची भूमिका हीच राहणार आहे आणि अण्णा न्यायासाठी आहेत आणि ते न्याय मिळेपर्यंत आरोपींना फाशी देईपर्यंत याच भूमिकेत असणार आहे। धनंजय देशमुखजी, कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी जे ही पूर्ण घटना कव्हर करतात गेल्या काही दिवसांपासून, ते आपल्याला प्रश्न विचारतील। कृष्णा, हा, 2 वेळा भेट झाल्याचं या ठिकाणी समोर येतंय देशमुखजी। एक तर बावनकुळे यांनी म्हटलंय की आम्ही भेटलो, दोघंही सोबत होते, 4.5 तास आमची भेट झाली आणि दुसरं धस असं म्हणतायत की आम्ही रुग्णालयात विचारपूस करण्यासाठी गेलो। या सगळ्या दरम्यान आपलं धस यांच्याशी कधी बोलणं झालेलं आहे का आणि त्यांनी आपल्याला या संदर्भात कधी बोललेलं आहेत का की तुम्ही काळजी करू नका, मी भेटून आलो आहे परंतु तुमच्या सोबत मी आहे, असं काही बोलणं झालंय का आपलं? नाही झालेलं बोलणं, त्या संदर्भात अजून काही नाही बोलणं झालेलं अण्णाचं आणि माझं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।